विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। औरंग्याची कबर हटवावी अशी मागणी त्यांनी या माध्यमातून केलेली आहे। कबरीभोवतालचे अवशेष सुद्धा नष्ट करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। विजय शिवतारे यांनी फडणवीसांना तसं पत्र लिहिलंय। या कबरीभोवताली जे काही अवशेष आहेत ते सुद्धा नष्ट करावेत अशी मागणी शिवतारेंनी केली आहे आणि तसं मागणीचं पत्र सुद्धा शिवतारेंनी आता फडणवीसांना दिलेलं आहे। विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। सध्या औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासंदर्भात विविध संघटना जशी भूमिका घेत आहेत तसं आता राजकीय वर्तुळातले सुद्धा नेते ही भूमिका घेताना पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरूच आहे आणि ही कबर हटवलीच पाहिजे अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही केली आहे। तर कबर महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे असं मत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलेलं आहे। आशिष शेलार आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। तर यामध्ये आता संघटनांनी उडी घेतलेली आहे। औरंगजेबाची कबर 23 मार्च रोजी उखडून टाकण्याचा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने दिलेला आहे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला वारंवार खुलताबाद येथे स्थित असलेली औरंगजेबाची कबर ही ताळेबंद करण्यात यावी यासाठी निवेदन दिली होती। मात्र याची उलट अंमलबजावणी करत प्रशासनाने त्याला सुरक्षा जी वाढवलेली आहे। माझं प्रशासनाला एकच सांगणं आहे, येत्या 23 मार्चला काहीही झालं तरी महाराष्ट्रातून आणि इतिहासातून औरंगजेबाची कबर आम्ही उखडून काढल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्हाला गनिमी कावा ही तितकाच माहिती आहे आणि आम्ही बहिर्जी नायकांचं अवलोकन करत ही कबर उखडून राहिल्याशिवाय राहणार नाही। महायुतीतले अनेक आमदार खासदार जे ते औरंगजेबाची कबर जी उखडून टाकावी अशी मागणी करतायत। त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारची भूमिका काय आहे? ते त्याच्यावर सरकार आणि वरिष्ठ लोक योग्य ते निर्णय घेतील, जे शासन निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही टाकावी। औरंगजेब हिंदुस्थानचा शत्रू आहे, भारताचा शत्रू आहे। त्यांनी अनेक हिंदूंची कत्तल या ठिकाणी केलेली, अनेक मंदिर उद्ध्वस्त केलेले। तो आमच्या देशाचा शत्रू आहे। त्याची देशाच्या शत्रूची कबर आमच्या महाराष्ट्रात कशा करता पाहिजे, ती आता बाहेर उखाडून फेकून दिली पाहिजे। शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलंय। आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे। औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे। मला वाटतं या विषयावर माननीय मस्केजी स्वतः इथे आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत। काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील, परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे। औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात, परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं।